ओके, काल आपण लिस्टिंग मेथड विषयी पाहिलं होतं, लक्षात घ्या. तर आज आपल्याला पुढे जायचं आहे. आज आपण सेट बिल्डर मेथड विषयी लिहिणार आहोत. त्यालाच आपण रूल मेथड असेही म्हणतो. काल आपण लिस्टिंग मेथडची उदाहरणेही पाहिली होती. ओके, जस्ट यू हॅव टू राईट द लिस्ट ऑफ अन एलिमेंट. ज्या मेथड मध्ये आपण फक्त एलिमेंटची लिस्ट लिहित असतो त्याला काय म्हणतात, लिस्टिंग मेथड, है ना. मग जसं की इथे एक एक्झाम्पल दिले बघा, बी इज द सेट ऑफ ऑल डेज इन वीक, वॉवेल्स इन इंग्लिश अल्फाबेट ई आय ओ यू. तर आता आपण पुढे जाऊया. राईट डाऊन, लिहा खाली. नंबर 2 हेडिंग टाका, रूल मेथड इन ब्रॅकेट सेट बिल्डर फॉर्म. रूल मेथड किंवा सेट बिल्डर फॉर्म असं आपण त्याला म्हणत असतो. रूल मेथड किंवा यालाच आपण काय म्हणतो, सेट बिल्डर फॉर्म. ब्रॅकेट सेट बिल्डर फॉर्म. सेट बिल्डर फॉर्म म्हणजे सेट कशा रीतीने बिल्ड झालेला आहे हे सांगणं म्हणजेच काय असतं, तर सेट बिल्डर फॉर्म. हा, स्क्रीन शेअर होत नाहीये, स्क्रीन दिसत नाही. ओके, आता दिसते. नाही सर, दिसायलीये पण लिहिलेलं काही दिसत नाहीये. लिहिलेलं दिसत नाहीये. ओके, सगळ्यांना बाकीच्यांना दिसतंय का? हॅलो, बाकीच्यांना दिसतंय? हॅलो स्नेहा, तुला दिसतंय का? स्क्रीन वरती लिहिलेलं दिसत आहे का? ओके, ठीक आहे. मला दिसायला सर. ठीक आहे. ओके, राईट डाऊन. चला, रूल मेथड. इन दिस मेथड, राईट डाऊन. इन दिस मेथड वी राईट the rule by which the state has formed, by which the state has formed, ओके. या मेथड मध्ये आपण काय करत असतो, या मेथड मध्ये आपण रूल लिहित असतो. वी राईट द रूल बाय विच द सेट हॅज फॉर्मड. ज्या रूल मुळे तो सेट काय झालेला आहे, फॉर्म झालेला आहे, तो आपण इथे रूल काय करत असतो, इंडिकेट करत असतो. अँड दिस मेथड इज सेड टू बी द सेट बिल्डर फॉर्म ऑर रूल मेथड. चला, एक्झाम्पल लिहून घ्या. Example number 1. Capital E equal to 1, 4, 9, 16, 25, dot. ठीक आहे. आता सांगा बरं की काय दिसतं इथे तुम्हाला. दिस इज द लिस्टिंग मेथड. हे लिहिलेलं सध्या रोस्टर फॉर्म आहे. याचं तुम्हाला काय लिहायचं आहे, सेट बिल्डर फॉर्म लिहायचा आहे. दिस इज द रोस्टर फॉर्म. म्हणजे लिस्ट मेथड नुसार लिहिलेला फॉर्म आहे. आपल्याला याचा कसला फॉर्म लिहायचा आहे, याचा आपल्याला सेट बिल्डर फॉर्म लिहायचा आहे. ओके, मग हा सेट कशापासून बनलाय तो रूल आपल्याला लिहायचा असतो. मग खाली लिहा, द सेट बिल्डर फॉर्म इज the state builder
द सेट बिल्डर फॉर्म इज द सेट बिल्डर फॉर्म इज हा सेट कशापासून बनलाय तो रूल तुम्हाला लिहायचा असतो. कॅपिटल ए इक्वल टू इथं स्क्वेअर दिसत आहे तुम्हाला बघा एक्स सच दॅट एक्स असा आहे की एक्स इक्वल टू एन स्क्वेअर आणि एन कुठून कुठपर्यंत आहेत एन बिलॉंग्स टू कॅपिटल एन नैसर्गिक संख्येमध्ये एन बिलॉंग्स टू कॅपिटल एन. बघा एकचा वर्ग किती येतो एकचा वर्ग एक है ना सुरुवात कुठून झाली तर एकचा वर्गापासून एकचा वर्ग एक त्यानंतर दोनचा वर्ग 4 बरोबर आहे त्यानंतर तीनचा वर्ग 9 त्यानंतर चारचा वर्ग 16 त्यानंतर पाचचा वर्ग 25 असं कुठपर्यंत चाललंय हे इनफायनाईट म्हणजे सुरुवात कुठून झाली 1 पासून 1 2 3 असे नंबर टाकतोय आपण. मग हा कशाचा सेट आहे कॅपिटल एनचा सेट आहे हा नॅचरल नंबरचा सेट. सो व्हॉट इज द रूल हिअर x such that x equal to n square and n belongs to capital n. येस काय अडचण आहे याच्यामध्ये हा झाला तुमचा कुठला फॉर्म इट इज अ सेट बिल्डर फॉर्म अडचण आहे इट्स अ सेट बिल्डर फॉर्म. कळलं हे येस एनी डाऊट. नेक्स्ट पुढचं उदाहरण लिहा जरा नंबर 2. Example number 2. Capital B equal to it's 1 by 2 1 by 3 1 by 4 1 by 5 है ना. हा आहे रोस्टर फॉर्म लिहू शकतो इथं रोस्टर फॉर्म लिस्टिंग मेथड नुसार लिस्ट लिहिण्यात आली. आपल्याला काय लिहायचं आहे याचा आपल्याला याचा लिहायचा आहे सेट बिल्डर फॉर्म. सांगू शकता येस काही सांगा. व्हॉट इज द सेट बिल्डर फॉर्म. सेट बिल्डर फॉर्म इज कॅपिटल B इक्वल टू कोण सांगेल काय झालेलं आहे लक्ष करावं का इथे. पहिला एलिमेंट कसा आहे 1 त्यानंतर झालाय 1/2 त्यानंतर 1/3 म्हणजे तुमचा डिनॉमिनेटर जो आहे तो बदलत चाललाय +1 +1 +1 असा ऍड होत चाललाय ना प्लस 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 होत चाललेला आहे. मग आता तुम्हाला इथे काय करायचं आहे की प्रत्येक वेळा तुमचा न्यूमरेटर फिक्स आहे फक्त डिनॉमिनेटर मध्ये +1 +1 +1 असं होत चाललेलं आहे. मग रूल तसाच लिहायचा आपण इथे लिहिताना कसं लिहिणार तुम्ही y such that y असा आहे की y इक्वल टू 1/1 तर सगळीकडे फिक्स आहे खालचा n चेंज म्हणजे 1/n म्हणावं लागेल आणि n कुठून व्हॅल्यू घेतोय पहिली व्हॅल्यू किती येते हो का 1/1 1 2 3 4 असं वाढत चाललंय म्हणजे n कशातला आहे 1 पासून स्टार्ट होतोय कुठपर्यंत चाललाय इन्फिनिटी पर्यंत. सो n बिलॉंग्स टू कॅपिटल n. बघा काय अडचण आहे का दिस इज द रूल कॅपिटल Y इक्वल टू 1/n. म्हणजे एखादा सेट हा कसा बनलेला आहे त्याचा रूल लिहिणं म्हणजे काय प्रकार असतो इट इज द रूल मेथड और इट इज ऑल्सो सेट टू बी द सेट बिल्डर फॉर्म. येस एनी डाउट आ रहा है समझ में. येतोय आवाज सर्वांना. हॅलो आवाज येतोय. चला तिसरं उदाहरण लिहा थर्ड वन. कॅपिटल C इक्वल टू 0 7 26 63 124. आता सांगता येईल का नेमकं कशाचं आहे हे. आता हा फॉर्म कुठला आहे रोस्टर फॉर्म त्याला लिहून टाका. हे लिस्टिंग मेथडने लिहिले रोस्टर फॉर्म त्याचा आपल्याला सेट बिल्डर फॉर्म लिहायचा आहे.
सेट हा रोस्टर फॉर्म आहे, त्याचा तुम्हाला सेट बिल्डर फॉर्म लिहायचा आहे. म्हणजेच रूल मेथडने तुम्हाला हे इंडिकेट करायचं आहे की काय असेल, सांगता येईल? सांगता येईल? येस, काय झाले बघा, इथे काय झालेलं आहे, एक मधून एकच्या क्यूब मधून एक गेला, 1 क्यूब मायनस 1 1 क्यूब मायनस 1 0, 2 क्यूब 2 क्यूब 2 क्यूब minus 1 equal to 8 minus 1 equal to 7, बरोबर आहे. त्याच्यानंतर 2 raised to 4. हा, इथे काय येतं, 3 raised to cube minus 1, 27 minus 1 किती येतं सांगा, 26. त्यानंतर 4 क्यूब minus 1, 4 क्यूब किती आहे सांगा, 64 minus 1 equal to 63. पुढे सांगा 5 क्यूब किती असतो, 5 क्यूब minus 1, 5 क्यूब किती असतो सांगा, 125 minus 1, इट इज इक्वल टू 124. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का रूल काय चाललंय इथे, तो रूल काय चाललेला आहे लक्षात आलं. मग आता तुम्ही सांगू शकता का की ह्याला कसं लिहिणार तुम्ही रूल मेथड मध्ये, मग लिहा तिथं द सेट बिल्डर फॉर्म इज, द सेट बिल्डर फॉर्म इज the set builder form is, the set builder form is काय तो सांगा, कॅपिटल C इक्वल टू बघा x such that x असा आहे की x इक्वल टू n क्यूब मायनस 1 आणि n कुठून कुठपर्यंत चाललंय बघा, 5 पर्यंत गेलं, म्हणजे n लेस इक्वल 5 आणि कशातला आहे तो, नॅचरल नंबर मधला. बघा काही डाऊट आहे का, पहा हा झाला तुमचा रूल. आता n कुठपर्यंतच्या व्हॅल्यू घेतो, n व्हॅल्यू घेतोय बघा इथं 1 2 3 4 आणि 5, म्हणून आपण काय लिहिलं, n लेस इक्वल, आपण लिहिलं इथे n लेस इक्वल 5. त्याच्यानंतर इथे कशातला आहे, आता 5च्या खालचे n म्हणल्याच्या नंतर इनफायनाइट येतील ना, निगेटिव्ह सुद्धा येऊ शकतं, 0 येऊ शकतं आहे ना. तर लक्षात घ्या की इथे n बिलॉंग्स टू कॅपिटल n म्हणणं खूप गरजेचं आहे, n बिलॉंग्स टू कॅपिटल n, कारण तुमचा n जो आहे तो कुठून स्टार्ट होतो, कॅपिटल n स्टार्ट फ्रॉम 1, लक्षात आहे, 1 2 3 4 अशा पद्धतीने तुमचा कॅपिटल n चालतो. तुम्ही जर तिथं कॅपिटल n नाही लिहिला तर मग हे इनफायनाइट येतील ना खाली, म्हणजे बघा इकडे 0 सुद्धा येतं, -1 येईल, -2 येईल, किंवा पॉईंट मधले सगळे निगेटिव्ह डेसिमल सुद्धा येऊ शकतात. येस, आवाज येतोय, आवाज येतोय सर्वांना? हो सर. हा, कळला का रूल कसा लिहिलाय तो, हा ठीक आहे. इट इज सेड टू बी अ रूल, हा रूल मेथड याला आपण म्हणतोय. आता आपण थोडस पुढे जाऊयात. इथे काय दिले बघा, सेट ऑफ ऑल मंथ्स ऑफ इयर दॅट इज असं लिहायचं, परफेक्ट स्क्वेअर नॅचरल नंबर्स त्याला असं भाषेमध्ये लिहिलंय त्यांनी, आपण परफेक्ट एक्झाम्पल दिले त्यांनी फक्त भाषेमध्ये लिहिले, लक्षात घ्या. चला आता पुढे हेडिंग टाका, व्हेन डायग्राम्स. व्हेन डायग्राम्स, आता व्हेन डायग्राम काय असतात, हेडिंग द्या, नेक्स्ट हेडिंग व्हेन डायग्राम्स. जॉन वेन नावाचा एक मॅथमॅटिशियन होता, त्यांनी व्हेन डायग्राम विषयी स्वतःच्याच नावाने त्यांनी डायग्राम तयार केल्या, ज्याला आपण व्हेन डायग्राम असं म्हणतो.
व्हेन डायग्राम्स. आता ह्या डायग्राम कशासाठी असतात? इट शोज अ पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ द सेट, है ना. जॉन वेन यांनी काय केलं होतं की चित्राच्या स्वरूपामध्ये सेटला रिप्रेझेंट कसं करायचं ते सांगितलं होतं. मग कदाचित तो स्क्वेअर असू शकतो, रेक्टँगल असू शकतो, किंवा मग ट्रायंगल असू शकतो, किंवा अदर कुठली फिगर असू शकते. बट दॅट फिगर शुड बी क्लोज्ड फिगर. दॅट फिगर शुड बी क्लोज्ड. ती फिगर कशी असेल? क्लोज्ड असतील, आणि मग त्याच्यामध्ये एलिमेंट असतील, लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं जे क्लोज्ड फिगर मध्ये, बंदिस्त अशा आकृतीमध्ये जर संचातले घटक तुम्ही लिहित असाल तर यालाच तुम्ही व्हेन डायग्राम्स असं म्हणता. अशांनाच तुम्ही काय म्हणत असता? व्हेन डायग्राम्स. लक्षात येतं? तर व्हेन डायग्राम्स म्हणजे दुसरं काही नाहीये. इट इज pictorial representation of the state is nothing but a Venn diagrams, which is given by the John Venn. So that's why it is said to be Venn diagrams. So write down, yeah, the pictorial representation of the state, the pictorial representation of state, the pictorial representation of state, the pictorial representation of state is called Venn diagrams. Is called Venn, V-E-N-N, Venn diagrams. ठीक है? The pictorial representation of the state is said to be Venn diagram. The pictorial representation of state is said to be Venn diagram. चला example लिहायची. Example, capital X equal to, समजा मी व्हॉवेलचा सेट लिहिला E-E-I-O-U. आता मला ह्याला व्हेन डायग्रामने रिप्रेझेंट करायचं आहे, तर मग मी लिहू शकतो की व्हेन डायग्राम व्हेन डायग्राम मी एखाद्या सर्कल मध्ये याला घेऊ शकतो. ठीक आहे, मी एखाद्या सर्कल मध्ये याला लिहू शकतो अशा पद्धतीने, आणि याच्यामध्ये मी कॅपिटल एक्स आणि सगळे एलिमेंट मी प्लॉट करू शकतो. कॅपिटल E-E-I, स्मॉल E-E-I-O-U. ठीक आहे, एलिमेंट मी इथे प्लॉट केलेले आहे. सेकंड एक्झाम्पल, capital Y equal to वन 3 5 7 9. आपण एखादा इथं याला इंडिकेट करायला एखादा ट्रायंगल ड्रॉ करू शकतो, है ना. कुठली क्लोज्ड फिगर तुम्ही ड्रॉ करू शकता. इट्स अ पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन. इथे लिहा 1 5 3 7 and 9. This is capital Y. तर हे झालं तुमचं व्हेन डायग्राम्स. याच्यानंतर आपल्याला पुढे जायचंय. पुढचं हेडिंग टाका इंटरवल्स. हे महत्वाचं आहे आपल्यासाठी. इंटरवल्स. आता इंटरवलचे वेगवेगळे प्रकार आहेत. याच्यामध्ये कोणकोणते इंटरवल्स येतात थोडंसं नीट समजून घ्या. आता इंटरवल मध्ये पहिला प्रकार आहे ओपन इंटरवल. आता ओपन इंटरवल जो असतो तो कसा असतो बघा. ओपन इंटरवल मध्ये काही इथे लिहिलेलं आहे की दोन्हीकडे ब्रॅकेट हा राउंडेड असतो. आता याचा अर्थ कसा असतो तर इथं दिलेला होता. ओपन इंटरवल ए कॉमा बी चा अर्थ असा असतो की एक्स सच दॅट, एक्स असा आहे की एक्स बिलॉंग्स टू कॅपिटल आर अँड ए लेस एक्स लेस बी. म्हणजे ए पेक्षा मोठे सगळे आणि बी पेक्षा लहान. ए पेक्षा मोठे म्हणजे ए येणार आहे का त्याच्यात? नाही येणार. आणि बी पेक्षा लहान म्हणजे बी येणार आहे का त्याच्यात? नाही येणार. पण एच्या आणि बीच्या आतले येणार. तर ओपन इंटरवल ए कॉमा बी चा अर्थ कसा आहे, काय आकृतीत पण दिसू शकतो. तर ही तुमची रिअल नंबरची लाईन आहे, लक्षात घ्या.
आणि ह्याच्यामध्ये ए आणि बी हा इंटरव्हल आपण बोलतोय. ओपन इंटरव्हल ए कॉमा बी म्हणलं तर हा जो पॉईंट तुम्हाला इथे दिसतोय हा पॉईंट आणि हा शेवटचा पॉईंट ए आणि बी हे त्याच्यामध्ये नाही आहेत. हॉलो दाखवले त्यांनी, पोकळ दाखवले. पोकळ दाखवले त्याचा अर्थ काय की ते त्याच्यामध्ये नाही आहेत. मग कुठले आहेत तर काही डार्क लाईन दाखवले ना आतमध्ये तेवढे सगळे पॉईंट्स त्याच्यामध्ये येतात. ओपन इंटरव्हल ए कॉमा बी चा अर्थ काय की पॉईंट्स विच आर अबव्ह ए अँड बिलो बी. ए लेस एक्स, ए लेस एक्स, एक्स लेस बी, म्हणजे एक्स पेक्षा ए पेक्षा मोठे मात्र बी पेक्षा सगळे लहान, असे सगळे कुठे येतात ओपन इंटरव्हल ए कॉमा बी मध्ये. तो काही इथे डेफिनेशन आहे ती. ठीक आहे. आता क्लोज्ड इंटरव्हल मध्ये कसं आहे बाउंड्री पॉईंट सुद्धा येतात. क्लोज्ड इंटरव्हल मध्ये का ए सुद्धा येतो आणि हा बी सुद्धा येतो. फक्त खाली काय येते का इथं लक्ष करा, इक्वल टू आलेला आहे. इक्वल टू म्हणजे तुमचा इंटरव्हल कसा झालेला आहे क्लोज झालेला आहे. इथे आता इथं तुम्हाला क्लोज केला इंटरव्हल म्हणजे इथं भरीव गोल दाखवले, तिथं कसे होते का फॉलो होते, पोकळ होते. इथं कसे टाकले ते डार्क स्पॉट भरून टाकलेले त्यात. म्हणजे याचा अर्थ काय ए सुद्धा त्याच्यामध्ये आहे आणि बी सुद्धा त्याच्यामध्ये आहे. मी इथं लिहिले त्याचे डेफिनेशन ओपन क्लोज इंटरव्हल ए कॉमा बी ला कसं वाचायचं, एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू आर, एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू आर, कॉमा ए लेस इक्वल एक्स, एक्स लेस इक्वल बी. ए लेस इक्वल एक्स, बरं, ए लेस इक्वल एक्स, एक्स लेस इक्वल बी. ए हा एक्स पेक्षा लहान आहे बरोबर आहे, किंवा एक्स हा लहान आहे बरोबर आहे कोणापेक्षा, बी पेक्षा. तर असं असेल तर याला आपण काय म्हणत असतो क्लोज्ड इंटरव्हल. क्लोज आणि ओपन मध्ये काय फरक आहे लक्षात आलं. ओपन इंटरव्हल मध्ये बाउंड्री पॉईंट येत नसतात आणि क्लोज इंटरव्हल मध्ये बाउंड्री पॉईंट येत असतात. लक्षात येते. आता हे सगळं लिहायचं आपल्याला, थोडस लक्ष द्या. सेमी क्लोज. आता सेमी क्लोज म्हणलं की पहिला क्लोज असतो आणि दुसरा ओपन असतो. सुरुवातीला क्लोज करायचं, दुसऱ्या वेळेस शेवटीला ओपन ठेवायचं. ऍट द स्टार्ट इट इज क्लोज, ऍट द एंड इट इज ओपन. इट इज सेड टू बी सेमी क्लोज. जो पहिल्यांदा बंद आहे म्हणून त्याला सेमी क्लोज म्हणलं, आणि इथे पहिल्यांदा हा ओपन आहे म्हणून याला म्हणायचं सेमी ओपन. सेमी ओपन म्हणलं की सुरुवातीला ओपन असतो, शेवटीला क्लोज असतो. आणि सेमी क्लोज म्हणलं की सुरुवातीला क्लोज असतो आणि एंडला बंद असतो, ओपन असतो. ठीक आहे. मग आता जसं इथं आहे इथं खाली इक्वल टू येईल ना क्लोजला, पण इथं ओपन असल्यामुळे इक्वल टू येणार नाही. म्हणजे बी हा पॉईंट ह्याच्यामध्ये आहे का, बी हा पॉईंट ह्याच्यामध्ये आहे का, नाहीये. पण बी हा पॉईंट इथे येतो, बी हा पॉईंट इथे येतो. इथे कोणता पॉईंट येतो, ए येतोय. आणि इथं कोणता पॉईंट येत नाहीये, ए येत नाहीये, कारण तो ओपन आहे. ओपन म्हणलं की तो पॉईंट येत नसतो शेवटचा, क्लोज म्हणलं की तो बाउंड्री पॉईंट घेत असतो. लक्षात येते काय चालू आहे ते. याला म्हणतात सेमी ओपन. किती प्रकार आहेत इंटरव्हलचे, 4. कोणते कोणते, ओपन इंटरव्हल, क्लोज इंटरव्हल, सेमी क्लोज आणि सेमी ओपन. आवाज येतोय सर्वांना. हॅलो, चला आता तिथे लिहून घ्या. हा चला इंटरव्हल्स मध्ये लिहून घ्या. इंटरव्हल्स मध्ये नंबर 1 इंटरव्हल्स हेडिंग टाका, त्यामध्ये लिहा ओपन इंटरव्हल. इंटरव्हल त्यामध्ये लिहायचं ओपन इंटरव्हल, पहिला प्रकार. ओपन इंटरव्हल, तर त्यामध्ये लिहून घ्या, मी सांगतोय तसं. लेट एवढं लिहायचं, लेट ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर, let a comma b belongs to R and a less b and a less b, a हा b पेक्षा लहान असेल and a less b, तर त्याच्या खाली लिहा, मी सांगतो तसं. then the open interval, then open interval
A, B, open interval A, B is written as ओपन इंटरवल A, B ला लिहितात डिनोट असं करतात. लक्षात घ्या, ओपन इंटरवल A, B ला डिनोट असं करतात, पण त्याला डेफिनेशन नुसार लिहितात कसं, इज रिटन ॲज, खाली लिहा, ओपन इंटरवल A, B इक्वल टू in braces x such that x belongs to R, x such that x belongs to R, comma a less x, x less b. a हा x पेक्षा लहान आहे आणि x हा b पेक्षा लहान आहे. a less x and x less b. a less x and x less b. So this is the open interval. त्याची डायग्राम पण काढून घ्या छोटीशी. हे अशा रीतीने दाखवा. दोन्हीकडे हे हॉलो दाखवायचे तुम्हाला. हा ए असेल, हा बी असेल आणि मधला जो भाग आहे तो डार्क दाखवायचा तुम्हाला. हा वाला एवढा हा सेक्शन तुम्हाला डार्क दाखवायचा पूर्ण. इथे तुमचा मध्ये एक्स असेल. दिस इज ए पॉइंट, दिस इज बी पॉइंट आणि ही रियल नंबर लाईन आहे. सो दिस इज द ओपन इंटरवल ए, बी. ओपन इंटरवल ए, बी चा अर्थ लक्षात आला, ए पेक्षा मोठे, बी पेक्षा लहान. मात्र ए आणि बी हे त्याच्यात असतात का? नाही, बाउंड्री पॉइंट त्याच्यामध्ये नसतात. त्यामुळे आपण कसं दाखवलेत, हे गोल असे भरीव पोकळ दाखवले, पोकळ दाखवलेले लक्षात घ्या, पोकळ. चला नंबर 2, दुसरा इंटरवलचा टाईप घ्या. ओपन झालाय त्याला क्लोज इंटरवल. क्लोज्ड इंटरवल, क्लोज्ड इंटरवल, क्लोज्ड इंटरवल. चला क्लोज्ड इंटरवल विषयी परत तेच सेम त्याच फॉर्मॅटने सुरुवातीला लिहायचं. लेट ए, बी बिलॉंग्स टू आर अँड ए लेस बी. तो इथपर्यंत लिहा. लेट ए, बी बिलॉंग्स टू आर अँड ए लेस बी, let a, b belongs to R and a less b. Then closed interval, then closed interval, then closed interval a, b then closed interval a, b written as is written as. आता हे कसं रिटर्न असेल क्लोज लिहायचं इथं लक्षात घ्या. हा बंद करायचा स्क्वेअर ब्रॅकेट. ए क्लोज इंटरवल बी इक्वल टू एक्स सच दॅट एक्स असा आहे, एक्स सच दॅट एक्स असा आहे की एक्स बिलॉंग्स टू आर, एक्स बिलॉंग्स टू आर, कॉमा ए लेस इक्वल एक्स, a less equal x and x less equal b. लक्षात आलं? a less equal x, a less equal x, x less equal b. बघा याच्यामध्ये आता बाउंड्री पॉइंट्स आलेले आहेत, a आणि b आलेले आहेत. ओपन मध्ये येतात का बाउंड्री पॉइंट्स? ओपन मध्ये बाउंड्री पॉइंट्स येतात का? नाही येत. चला मग आता इथे लिहून घ्या डायग्रामला प्लॉट करायचे. ठीक आहे. त्यानंतर आता इथे मध्ये इथं अशा रीतीने दाखवायचं. त्यानंतर हे भरीव गोल दाखवायचे.
भरीव गोल का दाखवायचे, कारण आता ए आणि बी येत आहे. मागच्या ओपन मध्ये ए आणि बी येत होते का नाही येत होते. आता इथं ए आणि बी येत आहे, त्यामुळे इथं लिहायचा ए, इथं लिहायचा बी, आणि आतमध्ये लिहिणार तुम्ही एक्स, आणि दिस इज कॅपिटल आर. ओके, yes, any doubt? This is the closed interval. Closed interval a comma b. लिहिताना असं लिहायचं, वाचताना closed interval वाचायचा. Closed interval a comma b is written as, closed interval a comma b is written as, कसे एलिमेंट रिटर्न असतं त्याच्यामध्ये a आणि a ला a पेक्षा मोठे, b आणि b पेक्षा लहान. तिकडे कसं होतं, a पेक्षा मोठे आणि b पेक्षा लहान होतं. आता इथं a ला धरून पण आहेत आणि b ला धरून पण आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, इथे एखादं उदाहरण लिहून घ्या, वरती एक उदाहरण लिहून घ्या ओपनचं. ओपन इंटरव्हलचं एक एक्झाम्पल घ्या, 2,3. ओपन इंटरव्हल 2,3. ओपन इंटरव्हल 2,3 चा अर्थ काय झाला, की 2 पेक्षा मोठे आणि 3 पेक्षा लहान. 2 पेक्षा मोठे आणि 3 पेक्षा लहान. तिथे लिहा therefore 2,3. ओपन इंटरव्हल 2,3 चा अर्थ जातो in bracket x such that x belongs to R, x belongs to R, 2 पेक्षा मोठे मात्र 3 पेक्षा लहान सगळे. ठीक आहे, 2 less x less 3, 2 less x less 3. तसंच आता इथे लिहू आपण उदाहरण, एक्झाम्पल लिहायचे. एक्झाम्पल ओपन 5,4, 4,5 असेल. क्लोज लिहा, क्लोज. आता क्लोजचं चालू आहे, क्लोज 4,5, म्हणजे 4 ला पण धरून आणि 5 लाही धरून. क्लोज्ड इंटरव्हल 4,5 असा आपण त्याला. त्यासाठी कसं असेल बघा, which is equal to x such that x असा आहे की x belongs to R, x belongs to R, 4 less equal x, म्हणजे 4 आणि 4 पेक्षा मोठे आणि 5 आणि 5 पेक्षा लहान. 5 आणि 5 पेक्षा लहान म्हणजे 5 ला पण धरून, इथे 5 ला आपण धरत नव्हतो, इथे 3 ला आपण धरत नव्हतो, इथे 2 ला आपण धरत नव्हतो, लक्षात घ्या. मात्र वरती आपण धरत आहोत, इथे आपण धरत आहोत 4 ला, इथे आपण धरत आहोत, पण इथं नाही धरू शकलो कारण ते ओपन आहे आणि हे क्लोज आहे. लक्षात येतं, त्याचं एक उदाहरण दिलंय आपण 4,5. 4,5 हा कुणाचा तुकडा आहे, रिअल नंबर वर त्या लाईनचाच तुकडा आहे ना हा. म्हणजे इथं असेल 4 आणि इथं असेल समजा तुमचा 5, असा प्रकार आहे तो 4,5. ठीक आहे, हा झाला तुमचा दुसरा प्रकार. आता लिहा नंबर 3, सेमी ओपन इंटरव्हल. तिसरा प्रकार लिहा, सेमी ओपन इंटरव्हल. सेमी ओपन म्हणलं की सुरुवातीला ओपन असतं आणि एंडला क्लोज असतं. सेमी ओपन इंटरव्हल, सेमी ओपन इंटरव्हल. ओके, माझ्याकडे चुकलं. सेमी ओपन मध्ये तेच त्या पद्धतीनेच लिहून घ्यायचं आपल्याला ऍज इट इज. हेच ड्रॉ करायचं, सेम पद्धतीने ड्रॉ करायचं. सेमी ओपन इंटरव्हल इज रिटन ऍज, हे बघा इथं सेमी ओपन म्हणलं की सुरुवातीला ओपन ए कॉमा बी, ओपन ए क्लोज बी असं वाचायचं. ओपन ए क्लोज बी. एक्सरसाइज बघा, ए ह्याच्यामध्ये आहे का हो? ए याच्यामध्ये आहे का? ए याच्यामध्ये आहे का? नाहीये. ए याच्यामध्ये आहे का? नाही. ए हा याच्यामध्ये आहे का? नाही. मग बी आहे का? आहे. मग कसं लिहाल तुम्ही? एक्स पेक्षा मोठे, बघा ए लेस एक्स अँड एक्स लेस बी. हा झाला तुमचा सेमी ओपन. याचं एक्झाम्पल लिहा.
याची डायग्राम सुद्धा प्लॉट करता येते. आता डायग्राम मध्ये काय करणार तुम्ही लक्षात घ्या की इथे तुमचा पहिला हॉलो असेल तर दुसरा भरीव असेल है ना. ही तुमची नंबर लाईन आहे आर. तर हे मधले सगळे पॉइंट्स तर येतीलच याच्यामध्ये, यात तर काही विषयच नाही. पण हा इकडचा जो पॉइंट आहे तो असा हॉलो असेल तर इकडचा तुमचा भरीव असेल. म्हणजे पहिला पॉइंट त्याच्यात नाहीये पण दुसरा आहे. इट्स ए अँड इट्स बी. आतले सगळे आले. हा तुमचा कॅपिटल आर. हा झाला तुमचा सेमी ओपन इंटरवल. आता सेमी ओपनच्या नंतर लास्ट टाईप येतो सेमी क्लोज. चला हेडिंग टाका सेमी क्लोज इंटरवल. शेवटचा प्रकार आहे, त्यानंतर बाकी उद्या पाहणार. सेमी क्लोज. सेमी क्लोज्ड इंटरवल. सेमी क्लोज्ड इंटरवल. चला सेमी क्लोज्ड इंटरवल विषयी घ्या. सेमी क्लोज म्हणलं की पहिला क्लोज असतो आणि दुसरा ओपन असतो. म्हणजे ए कॉमा बी इकडं ओपन दाखवायचं. डेफिनेशन पण तशीच तयार होते की एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू आर कॉमा ए लेस इक्वल एक्स. ए लेस इक्वल एक्स लेस बी है ना. आता ए मध्ये येतो बी नाही. मग असे कसं होतं, ए येत नव्हता हा बी येत होता. आता कसं आहे इथं ए येतोय पण बी येत नाही. ओके, सो दिस इज सेड टू बी सेमी क्लोज्ड इंटरवल. याला आपण काय म्हणत असतो, सेमी क्लोज्ड इंटरवल म्हणत असतो. चला याची डायग्राम काढून घ्या.